नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्ही बघताय ना संध्याकाळची सोनेरी सायंकाळ आमच्या आचरा गोल्डन बीचवर. तर आता हे तुम्ही बघताच ना, सुंदर अशी वाळू आणि स्वच्छ नीट आणि क्लीन आमचं समुद्र. अहो, कोकणात खरी जरी गेलात ना तर आमच्या आचरा गोल्डन बीचचं नाव तुम्ही अगदीच आवर्जून घेतलास, कारण सुंदर असा निळाशार समुद्र आणि स्वच्छता एकंदरीत मनाक कशी भावून जाता. व बघताच काय, पटकन लाईक करा, कमेंट करा, आणि तुमका आवडत असत ना तर नक्कीच आमच्या आचऱ्याच्या ह्या गोल्डन बीचला येऊ भेटाक नको, कारण इथे जर इलात ना तुम्ही अगदी भारावून जाशाल. कारण इकडचं नैसर्गिक सौंदर्य, लाईट हाऊस, परत दुसऱ्या ठिकाणी सुरूची झाडा, एक नंबर सगळा दिसता. आणि लाटा जे येतात ना, पर्यटक येतात, खेळतात, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे अगदी मस्तपैकी आपापल्या मजेसाठी, आपापल्या आनंदासाठी खेळतात आणि एन्जॉय करतात. मग एक आम्ही पण गेले. मग गेल्या गेल्या काय माका गंगाराम गावलं. गंगाराम जरा हाय बाय केले आणि सेल्फी घेतली. मग पुढे गेल्या गेल्या तर काय, तर जिया रागानं पुढे गेला होता का खाऊ होतं भजी पाव. आणि मग काय चलत चलत दर्शनाक लागली भूक. मग म्हटलं आता काहीतरी खाऊया. आणि मग काय पुढे गेला तर बघताच तर काय, मुंगेकर बंधूंनी मस्तपैकी कलिंगड आणले होते शेतातले आणि गारेगार मस्तपैकी. मग काय जरा कापून घेतले आणि एक प्लेटभर अगदी मनसोक्त खाल्ले. मंडळी, तुमका येऊचं असं तर नक्कीच येवा. आमच्या बीचवर ना अगदी सगळी मस्तपैकी हॉटेला वगैरे टाकलेली आहेत. गरमागरम कांदा भजी, काय वडापाव म्हणा नको, पाणीपुरी म्हणा नको, आईस्क्रीमपासून सगळं आहे गावता, फक्त येऊची खोटी. आणि मग काय सायंकाळच्या अशा रमणीय अशा वातावरणात ना, मावळत्या सूर्याचं अगदी सुंदर असं नजारा बघत बघत मग काय आम्ही कलिंगड खाल्लंच फायनली. तुम्ही पण बघा कसं वाटतं, नक्कीच सांगा. येवा आमच्या आचऱ्याच्या गोल्डन बीचमध्ये. इलाच तर पाऊल तुमचं काय हटणार नाही. भेटाया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.